हॅलो हाय नमस्कार, मी आहे काजल आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की कढाई पनीर कशा प्रकारे बनवायची आहे. तर आजची रेसिपी आहे कढाई पनीर. तर इकडे मी छोटे पीस करून पनीर फ्राय करून घेतले आहे तुपामध्ये. तुम्ही तेलातही करू शकता. त्यानंतर 2 ते 3 कांदे, टोमॅटो, 7-8 पाकळ्या लसूण आणि थोडंसं अद्रक हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय केल्यानंतर ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे बारीक करण्यासाठी. इकडे 2 शिमला मिरची आणि 1 कांदा अशा प्रकारे कापून घेतला आहे. आणि इकडे आता कढाईमध्ये 1 चम्मच तेल टाकून शिमला मिरची आणि कांदा हा व्यवस्थित 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे. तर 1-2 मिनिटात व्यवस्थित फ्राय होतो कांदा पण आणि शिमला मिरची पण. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर जे मिश्रण आपण काढून घेतलं होतं ते आता कढाईमध्ये 1 चम्मच तेल टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घेत आहे. इकडे पाणी ठेवलं आहे, गरम पाणी शक्यतो वापरावे. इकडे पनीर मसाला, लाल तिखट, हळदी पावडर हे सर्व 1-1 चम्मच मी टाकून घेतलं आहे. धनिया पावडर अशा प्रकारे आणि व्यवस्थित मग 1 ते 2 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. नंतर गॅस बंद करून 1 चमचा दही त्यामध्ये मी ॲड केला आहे. आणि दही टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस ऑन करून घेतला आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला स्टीम घ्यायची आहे 1 ते 2 मिनिट. त्यामुळे मसाला व्यवस्थित शिजला जातो. अशा प्रकारे कलर आलेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला ग्रेव्ही किती बनवायची त्यानुसार पाणी ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मसाले. दोन ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर उकळी आल्यानंतर त्यामध्ये पनीरचे पीसेस, शिमलाचे आणि कांद्याचे पीसेस टाकून घ्यायचे आहे आणि 2 मिनिट सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आजची कढई पनीर तयार आहे.